श्रेयाने टाकली भाजी आणि श्रेयाने एक पराक्रम पण करून ठेवलेला आहे. हा बेंगलोरमध्ये लिफ्ट सिस्टीम आहे की नाही माहीतच नाही आहे. हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर आता मी निघालेली आहे ऑफिसला आणि मी रेडी झाली. इथे नवऱ्याच्या आठवणीमध्ये शर्ट पण नवऱ्याचाच घातलेला आहे मी आणि निघाली ऑफिसला. हे बघा तुम्ही बघू शकता मी टिफिन पण घेतलेला आहे आणि आज टिफिनमध्ये बटाट्याची सब्जी होती आणि श्रेयाने बनवली होती. आज तिने मला नवीन पिशवी पण दिलेली टिफिनसाठी. मी ना येताना खूप साऱ्या गोष्टी विसरून गेली घरी, म्हणजे खूप ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्यासुद्धा मी आणलेल्या नाही आहे. कारण की असं होतं ना, यायचा मूडच नव्हता. त्याच्यामुळे जे दिसलं ते भरलं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तर मला दुसऱ्या दिवशी जायचं होतं. आदल्याच दिवशी मी निघाली फ्लाईटने. तुम्हाला तर माहिती माझी फ्लाईटची स्टोरी कशी झाली आहे. त्याच्यामुळे ना खूप साऱ्या गोष्टी मी विसरलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग ऑफिसला आली आणि जरा म्हटलं चला चहा घ्यायला बसू. या मॅडमने इथं आणलेले होते ब्रेड. मग चहा तर काही आवडला नाही मला आणि मला ना आजकाल म्हणजे आवडतच नाही असं चहा. आणि त्याच्यानंतर मग मी इथे बसलेली आहे. हे सगळे असे ते म्हणता नाही आम्हाला माहिती आहे यूट्यूबला व्हिडिओ जाणार, त्याच्यामुळे आम्हाला नाही यायचं फोटोमध्ये व्हिडिओमध्ये. त्याच्यानं मोस्टली ज्याला नाही आवडत ते नाही आहेत. तर मग त्याच्यानंतर इथं बसली आणि मग थोडंसं काम केलं आणि जेवणाला बसली तर मी नेमकी एकटीच आली कारण मला भूक लागली होती आणि बाकीच्यांना सांगितलं तर बाकीचे आलेच नाही. मग म्हटलं चला जाऊ द्या, बाकीचे आपणच पहिले जेवायला सुरुवात करून घेऊ. आणि हे बघा बटाट्याची भाजी इतकी छान झाली होती, खूप भारी होती. मला तर खूपच आवडली. श्रेयाने बनवली ती, चपात्या मी बनवल्या आणि श्रेयाने भाजी बनवली. त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला जरा बाहेर जाऊया आणि बाहेर गेली. राहुलला फोन केला तर त्याची नाईट शिफ्ट होती त्याच्यामुळे तो झोपलेला होता आणि मग मीच थोडंसं वॉकिंग केलं. जरा सवय लागली मला जेवण झाल्यावर फिरायचे. म्हणजे तसे घरी तर काही जास्त फिरत नाही, पण ऑफिसला असताना तेवढंच रिलॅक्स वाटतं मला गार्डनला वगैरे गेल्यावर. पण आज काय स्वाती आलीच नव्हती माझ्याबरोबर कारण की तिचं पोट खराब होतं. त्याच्यामुळे मग ती काय आलीच नाही. मग मीच माझं असं चक्रा मारत होती. आणि आमच्या ऑफिसच्या बाहेरचा हा असा एरिया आहे. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा मला तुम्ही. आणि हो, मला कमेंट करत जा जास्तीत जास्त, जेणेकरून मला पण कळत जाईल की म्हणजे काय मी राईट डायरेक्शनला आहे की नाही आहे. आणि माझे व्हिडिओ मी नुसतंच टाकायचं म्हणून टाकत राहते असं. आज हमारा हिंदी में नहीं, आज आमचा आहे मंथ एंड सेलिब्रेशन आणि मंथ एंड सेलिब्रेशनसाठी ते बघा सगळे बसलेले आहेत आणि सगळे वेगवेगळ्या स्टेटचे आहेत. त्याच्यामुळे मी मराठी बोलते, हिंदी तर जाऊ द्या, मराठी एवढ्यालाच कळत नाही. मी माझी बडबड करते आणि हे सगळे वेगवेगळ्या स्टेटचे आहेत. केरळ स्टेट, ओडिसा आहे. तुम्हाला माहिती आहे मी कुठली आहे आणि ही पण तुम्हाला माहिती आहे UP. ओके, तर चला आता आम्ही आमचं सेलिब्रेशन कंटिन्यू करतो. भेटू पुढच्या क्लिपमध्ये. बाय. आणि त्याच्यानंतर बघा हे माझी बॉटल होती आणि याच्यात मी ते झाड लावलं होतं, ते गेलं खाली निघून. म्हणजे आणि त्याचं पान पण असं मध्ये गेलं. ते वरती कसं काढायचं ते काही कळतच नव्हतं, काय करू काय. पण हां, इथे माझं जुगाडू म्हणजे डोकं चाललेलंच नाही आहे कारण की ते कळलंच नाही मला तर कसं काढावं कसं नाही. मग मी ते राहू दिलं. त्याच्यानंतर मग ऑफिस झाल्यानंतर घरी निघालो आणि इथं आम्ही पालकची भाजी घेऊन चाललो आहे घरी कारण की आज पालकची भाजी करायची आहे. त्याच्यामुळे पालकची भाजी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी इथे पोचली आणि ऑफिसवरनं आल्यावर चालता खूप जास्त थकली आणि त्याच्यात एवढ्यावरती बापरे या श्रेयाचं घर इतकं वरती आहे आणि त्याला लिफ्टच नाही आहे. ह्या बेंगलोरमध्ये लिफ्ट सिस्टीम आहे की नाही माहीतच नाही आहे. इतकं वरती यावं लागतं, असं वाटतं की डोंगर चढले आणि आता असं वाटतं की मी म्हातारी झाली. ओ माय गॉड, असं थकलेली आहे मी खूप जास्त. मला पण आता कळत नाही आहे आणि बापरे 8-8:30 वाजले मला ऑफिसवरनं यायला. बापरे. आणि इतक्या दिवसापासून आराम केल्यानंतर आता माझी कंडिशन म्हणजे इतक्या वेळ काम करण्याची असं. आणि मेन म्हणजे ना कधी कधी ऑफिसमधल्यापेक्षा ना
ट्रान्सपोर्ट आणि यायला जायला जास्त थकून जातं माणूस. बघू काय होतं. हाय, आता स्वयंपाकाला टाकलंय श्रेयाने. आज काय माझा मूड नव्हता काही बनवायचं, कारण मी खूप जास्त काम केलेलं होतं आणि सगळ्यात मेन म्हणजे ना मी थकलेली पण होती. आत्ताच माझा लाईव्ह व्हिडिओ पण टाकून झाला माझा. त्याच्यानंतर म्हटलं चला की थोडंसं अपडेट देऊया आजच्या रिलेटेड. आणि मग मी काहीच नाही केलं आज श्रेयानेच केलं. श्रेयाने आज केलं पालकची भाजी. मला काही येत नाही ते पालक डाळ कशी बनवतात. आणि भात केलेला आहे, तिने राईस केलेला आहे, सकाळी चपाती घातली. त्याच्यामुळे रोज सकाळ संध्याकाळी चपाती असं पण मला जास्त आवडत नाही. म्हणजे मी खाते चपाती मी असं नाही खात नाही, पण आता राईसची मला सवय झालेली आहे. जास्त राईस पण मी कंटिन्यू नाही खाऊ शकत, पण थोडीशी अशी राईसची सवय झालेली. त्याच्यामुळे मग आता राईस आणि श्रेयाने टाकली भाजी. आणि श्रेयाने एक पराक्रम पण करून ठेवलेला आहे. तो पराक्रम पण मी तुम्हाला दाखवते की श्रेयाने काय पराक्रम केलेला आहे. चला दाखवते तुम्हाला. हा बघा, हा पराक्रम करून ठेवला श्रेयाने. म्हणजे 2 मिनिटं पण ही पोरगी थांबली नाही. मी चिरून दिला असतं ना तिला, पण नाही, मी एक व्हिडिओ रेकॉर्ड करत होती तेवढ्यात हा पराक्रम तिने केलेला आहे. बघू शकता तुम्ही, ही श्रेया. तर हा पराक्रम तिने असा केलेला आहे. आणि तिला मी हळद लावून दिली. ती मला काय म्हणत होती माहिती का, नेल पॉलिश कोण लावतं जखमेवरती, मला माहितच नाही. मग तिला म्हटलं थांब हळद लावते. आता हळद लावलं, मग तिला टोमॅटो वगैरे कापून दिलं. मला ते पालकाची भाजी कधी मी केलेलीच नाही खरंच, त्याच्यामुळे शिट्टीचा आवाज येत असेल तुम्हाला, कारण की शिट्टी होती. त्याला दाखवते तुम्हाला मी. आणि हे बघा, त्याच्यानंतर मग श्रेयाने भाजी आणि इथे असा भात पण लावलेला. श्रेया, भात झाला का बघ बाई. थोडासा पाणी आहे. हे पालकची सब्जी बनवलेली आहे तिने. नॉर्मली म्हणजे मी माझी सासूबाईच बनवतात, म्हणजे आई जी आहे घरी. तर जास्त मी अशी पालकाची भाजी कधी बनवलीच नव्हती, तर आईच बनवायची आमच्या. म्हणून श्रेयाला पण म्हटलं श्रेया मला काही जमत नाही. श्रेया बोलली मी करते, पण तिने तो पराक्रम करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे मग नंतर मग मी तिला कापून वगैरे दिलं परत एकदा. आणि टोमॅटो वगैरे कापलं, मग तिने टाकली आहे. आणि राईस पण टाकलेलं आहे आम्ही आता. आणि आता आम्ही 10 वाजलेले आहेत, कारण की खरंच खूप लेट झाला. ऑफिसवरनं सुटायलाच आम्हाला 8:30 वाजले होते. त्याच्यामुळे 8:30 पावणे 9 आम्हाला इथे यायलाच लागलं. त्याच्यानंतर मग आवरलं घर वगैरे, मी झाडून काढलं सगळं. आणि मग नंतर मग स्वयंपाक केला. आता बसू जेवायला आम्ही. होत आलंय भाजी पण आणि भात पण, दाखवते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मी एवढी थकलेली होती ना, मग मला काही जमलंच नाही व्हिडिओ काढायला जेवणाचं. आम्ही जेवण केलं आणि घेतलं झोपून गुडूप. आणि व्हिडिओ कसे वाटले तर मला कमेंट करून सांगा. आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.